आम आदमी पार्टी तुम्ही उभा राहा खासदार केला, आपल्याकडे उमेदवार चांगला नाही मिळालेला, किंवा केदारला कुणीतरी म्हणलं की केदार आम आदमी पार्टीतून आपल्याला खासदारकीसाठी कुणी मिळालं नाही तिकीट, तू उभा राहा, तर आपल्याला सगळ्याला उभं राहावं लागेल. पार्टी जी सांगेल त्या माणसाला. पार्टीचा तसा सर्वे चालू आहे आणि तुम्हाला विचारूनच आम आदमी पार्टी त्याला तिकीट देणार आहे. अजून काय प्रश्न? तर आपण आणखी कोणाला काय प्रश्न विचारायचे असतील तर इथं पहिलं एक सांगायचं आहे मला की इथं आपला निवडून येण्यासाठी, खासदार होण्यासाठी आपला लढा नाही. आपला लढा जो आहे खासदार होण्यासाठी, नेता होण्यासाठी लढा नाही. आपला लढा आहे ती स्वराज्यासाठी. आम्हाला आमचं स्वराज्य पाहिजे. आज आमचं स्वराज्य, आम्ही लोकशाही असून बी स्वराज्य नाही आम्हाला. आम्ही आमच्याच राज्यात, आमच्याच देशामध्ये असून आम्ही परतंत्रित असल्यासारखे. तर आमचा त्यासाठी आहे. आम्ही पडलो, जिंकलो, काय जरी झालो तर हे निश्चित समाजाची सेवा करून, लोकांची सेवा करून, संप, धरणे, आंदोलन, उपोषण करून हे तुम्हाला कधी मिळणार नाही. तुम्ही सत्तेमध्ये जाऊन तिथं कायदा बनवून त्या पद्धतीने तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य मिळेल. आंदोलन करून किंवा उपोषण करून, कुणाला भीक मागून अशा पद्धतीने तुम्हाला स्वराज्य तुमचं मिळणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला लढा देऊन हे काम करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे आजचं प्रश्न उत्तराचा तास संपला. असं समजायला काय हरकत नाही. कोणाचे काय प्रश्न असतील तरीही ते विचारू अजून मी. त्यानंतर आपण राष्ट्रगीत आपलं होईल आणि अशा पद्धतीने आपली आजची सभा समाप्त झाली असं डिक्लेअर होईल. आणि ह्या सभेला सगळ्यात महत्त्वाचं ही ग्रामसभा आहे. ह्या ग्रामसभेला ही ग्रामसभा आम आदमी पार्टीची आहे. आम आदमी पार्टीचे जे सभासद असतील त्यांनाच तिथं परमिशन आहे. 10 अंकी सभासद नंबर प्रत्येक सभासदाला मिळालेला आहे. यातला तुम्हाला जर 10 अंकी सभासद नंबर असेल तर बिनधास्त प्रश्न विचारू शकता. त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारता येणार नाही. आधी तुम्ही आम आदमी पार्टीचे सभासद व्हा. सभासद झाल्यानंतर तुम्ही काही प्रश्न विचारू शकता आणि आम्ही त्यांची उत्तरं देण्यासाठी तयार आहोत. आणि ह्या सभेला उपस्थित राहताना बी आम आदमी पार्टीचा सभासद पाहिजे. तर हे सगळे 10 अंकी सभासद घेऊन सभासद झालेले आहेत. चव्हाण तुम्ही विचारा त्या पद्धतीने हे झाले होते. दिल्लीची सत्ता का दिल्लीची सत्ता एवढी तुम्हाला मिळत असताना तर तुम्हाला